सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या घडामोडी। पेणमध्ये राष्ट्रीय आगरी आध्यात्मिक संमेलनाची जय्यत तयारी। 5000 नागरिकांच्या बसण्याची भव्य व्यवस्था। आगरी संस्कृतीच्या जतनासाठी एकत्र येण्याचे आवाहन। पेण अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेच्या वतीने शुक्रवार दिनांक 15 मे 2026 रोजी पेण नगरपालिकेच्या मैदानावर राष्ट्रीय आगरी आध्यात्मिक संमेलन मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आले आहे। आगरी समाजाची संस्कृती, परंपरा आणि आध्यात्मिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने आयोजित या भव्य मेळाव्याची जय्यत तयारी सध्या अंतिम टप्प्यात सुरू आहे। या संमेलनासाठी आयोजकांकडून साधारणतः 5000 नागरिकांच्या बसण्याची भव्य व्यवस्था करण्यात आली असून संपूर्ण परिसर सजावटीने उजळून निघाला आहे। कार्यक्रमासाठी पेण शहरासह रायगड जिल्ह्यातील विविध भागातून तसेच राज्यभरातून समाज बांधव उपस्थित राहणार असल्याची माहिती अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत पाटील यांनी दिली। कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 8 ते 11 या वेळेत भव्य शोभायात्रेने होणार असून ही शोभायात्रा संपूर्ण पेण शहरात फिरणार आहे। त्यानंतर सकाळी 11 वाजता मुख्य मंडपात उद्घाटन सोहळा पार पडणार आहे। सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून विविध मान्यवरांचे मार्गदर्शन, समाज प्रबोधन आणि आध्यात्मिक विचार मांडले जाणार आहेत। दुपारी 2 ते 3 या वेळेत भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून त्यानंतर दुपारी 3 ते 5 या वेळेत भजन, प्रवचन, कीर्तन, धवला तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। आगरी संस्कृतीला जोपासूया, नव्या पिढीला जोडूया हा संदेश देत आयोजकांनी समाज बांधवांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे। पेण शहरात या संमेलनाबाबत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वयंसेवक आणि पदाधिकारी दिवस रात्र मेहनत घेत आहेत। देशभरातील साधू संतांचं पहिलं एक ऐतिहासिक आध्यात्मिक राष्ट्रीय आध्यात्मिक संमेलन पेण येथे होऊ घातलेलं आहे। 15 तारखेला हे संमेलन या मैदानावर पार पडत आहे। या संमेलनामध्ये समाजातल्या सर्व स्तरातील सर्व संप्रदायाच्या लोकांनी या संमेलनामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन हे संमेलन जास्तीत जास्त कसं ऐतिहासिक ठरेल यासाठी प्रयत्न करावं आणि सर्वांनी त्याच्यात सहभाग घ्यावं असं मी सर्व समाज बंधू भगिनींना विनम्र आवाहन करतो। तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा। धन्यवाद।